तर नॉर्मली आपण आपल्या सगळ्या बॉडीवर काम करतो, एक्सरसाइज करतो, स्किन केअर रुटीन करतो, मॉर्निंग रुटीन असतात, नाईट रुटीन असतात. पण आपण असं दातांवर वेगळं काही रुटीन किंवा असं काही काम करत नाही. तर दात किती इम्पॉर्टंट आहेत? तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना? हं. दात तर आपल्या आयुष्यात खूपच इम्पॉर्टंट आहे. कारण दात नसले तर तुम्ही हसू शकत नाही, बोलू शकत नाही, उच्चारण स्पष्ट होत नाही त्याने. हं, अ, चावू शकत नाही व्यवस्थित. अन्न नीट चावलं नाही तर त्याचं पचन होत नाही. बरोबर. आणि मग त्याच्याकडून जे न्यूट्रिशन आपल्याला मिळायला पाहिजे, ते न्यूट्रिशन मिळत नाही नीट चावलं नाही तर. तर मग ओव्हरऑल कॉन्फिडन्स आपला हॅम्पर होतो. बरोबर. तर मग ऑफकोर्स दात खूपच इम्पॉर्टंट आहे आयुष्यात. असे कुठले डेंटल प्रॉब्लेम्स तुम्हाला नेहमी ऐकायला मिळतात पेशंट्सकडून? डेंटल प्रॉब्लेम्स मेनली तर दात किडणे, हं, कॅव्हिटीज, डेंटल कॅव्हिटीज ज्याला हं. म्हणतात आपण, आणि हिरड्यांचा आजार म्हणजे पायरिया म्हणतात हं, लोकल हं, हं. लँग्वेजमध्ये. ते सोडून सेन्सिटिव्हिटी दाताची, ते पण व्हेरी कॉमन. तर थंड खाल्लं की एकदम हां. होतो झंझनाट, जिसको बोलते हैं. सो हे सगळं आहे नॉर्मल प्रॉब्लेम्स दाताचे. ओके. आता नॉर्मली आपल्याला दात जर आपल्याला छान ठेवायचे आहेत, तर कधी चेकअप करायला पाहिजे? एकदम पहिलं चेकअप कधी करायला पाहिजे आणि आपण डेली लाईफमध्ये कधी-कधी चेकअप करायला पाहिजे? बाळाचा जेव्हा पहिला दात येतो 6 हं, हं. महिन्याने, तर फर्स्ट डेंटल चेकअप शुड बी बिटवीन 6 to 8 मंथ्स. आणि जास्तीत जास्त 1 इयर फर्स्ट बर्थडेचा आधी एक चेकअप व्हायलाच पाहिजे. हं, हं, हं. आणि नॉर्मल रुटीनमध्ये एव्हरी 6 मंथ्स, 6 महिन्याने एकदा तरी तुमचा डेंटिस्टकडे जाऊन चेकअप, तपासणी करून घ्यायचं असतं.